हिंगणघाट येथे डेंटल डायग्नोस्टिक सेंटरचा आमदार कुणावर व ॲडव्होकेट सुधीर कोठारी यांच्या हस्ते उद्घाटन. हिंगणघाट शहरामध्ये दातांच्या आरोग्यविषयक समस्यांवर अद्ययावत व तंत्रज्ञानयुक्त उपचारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. 3D डेंटल सिटी स्कॅन या आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज डेंटल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन आमदार समीर कुणावार व कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती ॲडव्होकेट सुधीर बाबू कोठारी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या सेंटरची स्थापना हिंगणघाटमधील 10 नामवंत डॉक्टरांनी एकत्रित केली असून यामध्ये डॉक्टर नरेंद्र मनवर, डॉक्टर संदीप मोरे, डॉक्टर अर्चना सारडा, डॉक्टर सतीश बलवानी, डॉक्टर पूनम लोढा, डॉक्टर प्रशांत पटेल, डॉक्टर वरुण लोढा, डॉक्टर गौरव तिबडेवाल, डॉक्टर भूषण गोलेसा आणि डॉक्टर सुप्रिया मुनोत यांच्या समावेश या सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना दातांच्या विविध समस्यांवर थेट हिंगणघाटमध्येच आधुनिक व परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार असून यापूर्वी नागपूर, वर्धा किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासायची ती आता टळणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि त्रास या तिन्ही गोष्टींवर मोठा दिलासा मिळणार. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार समीर कुणावार म्हणाले की हिंगणघाट शहराची वैद्यकीय सुविधा दिवसेंदिवस विकसित होत असून हे सेंटरच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. स्थानिक नागरिकांसाठी एक मोठी सुविधा ठरणार आहे. ॲडव्होकेट सुधीर बाबू कोठारे यांनी आपल्या भाषणात या संयुक्त उपक्रमाचं कौतुक करत आरोग्य सेवा क्षेत्रात खासगी डॉक्टरांनी एकत्र येत समाजासाठी सुरू केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी असल्याचं व्यक्त केलंय. या कार्यक्रमात शहरातील अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते. बना के ये करना एक बड़ी बात है. सबसे पहले इस बात का धन्यवाद है कि 10 लोग मिलके इसको आगे कर रहे हैं. उसमें सभी है, इतने सबका मैं अभिनंदन करता हूं. सबसे बड़ी बात है कि आपने 10 लोग मिलके कर रहे हैं, ये सबसे बड़ी बात है. और ये साइन है आगे और बढ़ने का. ये शुरुआत है आपकी. सिर्फ आपने 3D डेंटल का ओपन किया है, लेकिन आपके लिए बहुत सारे अभी रास्ते ओपन हो जाएंगे. मैं आपको आज ही बोलता हूँ, बहुत सारे रास्ते ओपन हो जाएंगे और ये करना भी चाहिए. क्योंकि अगर बड़ा विचार करते हैं, बड़ा कुछ करते हैं, तो ये सब करना चाहिए. आपने शुरुआत की, इसका अभिनंदन करता हूँ. धन्यवाद. अपने यहाँ पे मेडिकल फैसिलिटी बहुत अच्छे ढंग की अपने हिंगणघाट शहर में होने जा रही है और उसमें आज ये 3D डेंटल सिटी स्कैन सेंटर, डायग्नोस्टिक सेंटर का उद्घाटन, मुझे ऐसा लगता है कि उसमें एक कड़ी है. मैं आप सब लोगों को बहुत बहुत बधाई देता हूँ. आप सब लोगों को बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ. आज हिंगणघाटमध्ये आम्ही 10 डेंटिस्ट लोक मिळून हिंगणघाट डेंटल डायग्नोस्टिक सेंटर 3D सिटी स्कॅन हे हिंगणघाटमध्ये डेंटिस्ट सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे. पुष्कळ पेशंट असे आहे आमच्याकडे ज्यांना हे सेवेसाठी वर्धेला किंवा नागपूरला जावं लागते. आमचं असं सर्व डेंटिस्ट लोकांचा मत होता की आम्हाला हिंगणघाटमध्ये सुविधा द्यायची आहे, म्हणून आम्ही हिंगणघाटमध्ये हिंगणघाट डेंटल डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमाद्वारे 3D सिटी स्कॅन मशीन आणि OPG सेंटर हे सुरुवात केलेली आहे. आज त्याचं इनॉग्रेशन होतं. आज हे सिटी स्कॅन सेंटरसाठी आम्ही आमचे लोकप्रिय आमदार माननीय श्री समीर भाऊ कुणावार आणि ॲडव्होकेट सुधीर बाबू कोठारी यांना आमंत्रित केले होते. हिंगणघाट सिटी सेंटर साठी ते आले होते आणि त्यांनी इनॉग्रेशन केला होता. पूर्ण डॉक्टर्स लोकांचा इन्व्हिटेशन होता. हिंगणघाटमध्ये 10 डेंटिस्ट मिळून हे डायग्नोस्टिक सेंटरचा इनॉग्रेशन झाला आहे. याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र मनवर सर, डॉक्टर संदीप मुळे सर, डॉक्टर पूनम लोढा मॅडम, डॉक्टर अर्चना सारडा मॅडम, डॉक्टर वरुण लोढा, डॉक्टर गौरव तिबडेवाल, डॉक्टर प्रशांत पटेल, डॉक्टर सतीश बलवानी, डॉक्टर सुप्रिया मुनोत, डॉक्टर भूषण गोलेचा, हे 10 लोकांचा समावेश आहे. आणि आम्ही जे सेंटर टाकलं आहे त्याच्यामध्ये सर्व लोकांची वाईफ लोक याचे डायरेक्टर आहेत. आमचं मुख्य लक्ष हिंगणघाटमध्ये चांगल्यात चांगली डेंटल सुविधा द्यायची आहे. त्याच्यासाठी आम्हाला 3D सिटी स्कॅन पाहिजे होता. त्याच्यासाठी आम्हाला डायग्नोस्टिकमध्ये OPG पाहिजे होता. हे सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी पेशंटला वर्धा किंवा नागपूरला जावं लागलं असतं. त्याच्यासाठी आम्ही असं विचार केला. 3 किंवा 4 डेंटिस्टने विचार मांडला आणि आमचे सर्व सिनियर लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि या माध्यमातून आम्ही हिंगणघाट डेंटल डायग्नोस्टिक सेंटरचा इनॉग्रेशन आज करत आहे. आणि जे आम्ही रेट ठेवलेले आहे ते पेशंटसाठी एकदम जितकं रिझनेबल रेट आम्ही ठेवू शकतो तितकं आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. कारण की जे ट्रॅव्हलिंग करून नागपूरला किंवा वर्धेला जातात त्यांना तिकडे दुप्पट पैसे लागतात.
त्याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न केलेला आहे का कमीत कमी पैशामध्ये त्यांची हे सेवा हिंगणघाटमध्ये त्यांना उपलब्ध राहिली पाहिजे। आता आम्ही 10 लोक सोबत आलेलो आहे, तर आम्हाला असं आहे, आमचा उद्देश हे आहे का दरवर्षी किंवा 6 महिन्यामध्ये आम्ही कशी तरी डेंटल कॅम्प अवेअरनेस हे सुरू करू की जेणेकरून त्याचा फायदा पेशंट लोकांना होणार आणि हिंगणघाटल्या जनतेला होणार। धन्यवाद। आज इथे हिंगणघाट शहरामध्ये माननीय श्री समीर भाऊ कुन्हावार आणि माननीय श्री सुधीर भाऊ कोठारी यांच्या हस्ते हिंगणघाट डेंटल असोसिएशनने जे एक डायग्नोस्टिक सेंटर आपण उभारलं आहे त्याचं उद्घाटन झालं। हे सेंटर उभारण्याचा किंवा सुरू करण्याचा एकच उद्देश आहे की इथल्या हिंगणघाट नगरवासी तसेच आजूबाजूच्या गावातील जे खेडेगावातील लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या फॅसिलिटीज किंवा एक्सरेज किंवा स्कॅन करायला बाहेर गावी जनरली नागपूर किंवा वर्ध्याला जावं लागत असेल, पण आता इथे ह्या सगळ्या आपण सुविधा उपलब्ध केल्यामुळे आता लोकांचा प्रवासाचाही त्रास वाचेल आणि त्यांचा इतर खर्चही आणि वेळ पण वाचेल। आणि पुढे आम्ही भविष्यातही आणखी आमचे काही प्रोजेक्ट आहेत आणि इथे हिंगणघाटमध्ये आम्ही चांगल्यात चांगले सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमचे सगळेच डेंटिस्ट आमच्या सोबत आहेत, तर एवढंच माझं म्हणणं आहे।